वा 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 वा, काय घमघमाट सुटलाय. वा, मस्त जेवण झालेलं आहे. चला, मला भूक लागली जाम. आजचं जेवण सुद्धा साधना मावशींनी केलंय. काय सांगतेस वहिनी? यांच्या घरचं काय लकी असतील ग. हे असं जेवण रोज जेवायला मिळत असेल त्यांना. हो ना. काकू, काय झालं? सॉरी, माझ्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटलं का? नाही हो, नाही, काय झालं नाही. वहिनी, अगं मला ते प्राजक्ताताई, तुम्हासनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरं का. थँक्यू सो मच ताई. ओ नाही, असू दे असू दे. राजू, तू अजून रेडी नाही झालीस? अगं गेस्ट यायला कधी पण सुरुवात होईल. अगं वहिनी, माझं ज्वेलरीचं बॉक्सच सापडत नाहीये, कुठे ठेवलंय? राजू, तुला सगळं सांगावं लागतं ना. तुझ्या कपाटात तो खालचा ड्रॉवर आहे ना, त्याच्यात सेट रेडी ठेवलाय मी. ओके ओके, मी बघते. थँक्यू. हो, सावकाश. हो, जा, आवर लवकर. काकू, खरंच सॉरी, मगाशी माझ्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटलं असेल तर. नाही नाही, खरंच काही वाईट नाही वाटलं. ठीक आहे, ठीक आहे. मग जेवण रेडी झालं की सांगा, मग बसू जेवायला. साधना मावशी, हा, ठीक आहात ना तुम्ही? होय. कोणाची आठवण आली का? नाही हो, इतकं कौतुक ऐकायची सवय कुठे असते आपल्या बायकासनी. समदे गप गुमान माना खाली घालून जेवले की कळतं चांगलं झालंय जेवण. हे अगदी खरं बोललात तुम्ही. मी सलाडची तयारी करते. काय सांगू तुम्हासनी, माझ्या हाताच्या जेवणाचं कौतुक करताना थकायची नाही हो माझी पोर. तिला हुडकायला मुंबईत आलो खरं, अजून मी तिला हुडकू शकलेलो नाही. कुठं असेल माझी कवळी, कशी असेल, काय बी समजना झालंय. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.